मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 9 आणि 10 इंच बाही परफेक्ट पेपर कटिंग शिकणार आहोत। तुम्ही कोणत्याही साईजमध्ये ही परफेक्ट पद्धत वापरू शकता। अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग करून घेतलं कारण की शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर आपण बाही जोडत असतो, त्यासाठी असं अर्धा इंच असं मार्किंग करून घेतलं। आता इथून इथपर्यंत बरोबर असा इथे आपला अर्धगोल असा मोजून घ्यायचा आहे। ही आपली परफेक्ट बाहीची घडी असते, म्हणजे बाहीसुद्धा आपल्याला जोडायला परफेक्ट पुरते। म्हणूनसाठी अशा पद्धतीने आपल्याला अर्धगोल असा मोजून घ्यायचा आहे। तुमचं जेवढं भरेल ना तेवढं इथे तुम्ही असं लिहून ठेवायचं आहे। आता इथे बघू शकता माझं 9 इंच भरलेलं आहे। तुमच्या साईजमध्ये तुमचं किती भरलेलं आहे ते तुम्हाला इथे बघायचं आहे। तुमचं साईज अनुसार इथे कमी जास्त सुद्धा भरू शकतं। कोणाचं 7 सुद्धा भरू शकतं, कोणाचं 7.5 सुद्धा भरू शकतं। तुमच्या साईजनुसार इथे अंतर वेगळं भरणार आहे। म्हणूनसाठी अर्धा इंच कमी करून घ्यायचं, अर्धगोल मोजून घ्यायचं आहे। ते परफेक्ट आपलं घडीचं मार्किंग असणार आहे। आता एक बाजू बंद झाली पाहिजे अशी मी इथे घडी करून घेतली पेपरची। माझं एवढं भरलं होतं घडीचं मार्किंग। तुमचं जेवढं भरलेलं असेल तेवढंच तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। आता बंद बाजूने माझं जेवढं भरलं होतं तेवढं इथे मी असं मार्किंग करून घेते। तुमचं जेवढं भरलेलं असेल तुम्ही तेवढंच मार्किंग करून घ्यायचं आहे, तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरेल। इथे मी तेवढंच मार्किंग करून घेतलं। ही आपली परफेक्ट घडी असते आपल्या साईजमध्ये। एक लाईन अशी ओढून घेतली। इथे मी बाही उंची 9 इंच तयार ठेवायची, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं। शिलाई मार्जिन लागतं आपल्याला 1 इंच, त्यासाठी बाही उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। मार्किंग करून घेतलं, एक लाईन ओढून घेते। आता इथे दंडगेर मार्किंग करून घ्यायचं आपल्याला। जेवढा असेल तेवढा 5, 5.5, 6.5, 6 इंच असेल तेवढा इथे तुम्ही असं मार्किंग करून घ्यायचं आहे तुमच्या साईजनुसार। आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे कंपल्सरी, म्हणजे दंडगेर अधिक 2 इंच घ्यावंच लागतं आपल्याला इथे। फिटिंग मार्जिनसाठी 2 इंच घेतलं इथे मी। आता ही बंद बाजू आहे। आता बंद बाजून 1 इंच मार्किंग करून घ्यावं लागतं। सर्व साईजमध्ये 1 इंच घेतलं इथे मी। आता ओपन बाजूचं माप टाकून घ्यायचं आपल्याला बाही उंचीनुसार। इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते। ओपन बाजूसाठी इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे। आपण फिटिंग मार्जिन किती पकडतो 2 इंच, म्हणूनसाठी इथे मी 2 इंच घेतलेलं आहे। मार्किंग करून झालं। इथून इथपर्यंत लाईन ओढून घ्यायची आपल्याला। लाईन ओढून झालेले आहे। आता इथे आपला बाहीला आकार देऊन घ्यायचा इथून इथपर्यंत। सर्वात आधी एकदम असा हलक्या हाताने थोडं असं मार्किंग करत आकार द्यायचा आहे। उंच आकार असतो, उंच आकार देऊन झालेला आहे। आता नंतर आपल्याला थोडासा खोलगट आकार सुद्धा मार्किंग करून घ्यायचा आहे। सर्वात आधी असं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं आकार द्यायला सुद्धा सोपं जातं आणि आकार आपला कधीच चुकत नाही। आता ह्याच्यावरून पुन्हा एकदा आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे। सर्वात आधी उंच आकार, आणि उंच आकार आपला पाठीमागच्या मुंड्याला जोडताना येतो आणि हा आपला इथे खोलगट आकार आहे। खोलगट आकार आपला हा समोरच्या मुंड्याला जोडताना येतो। आता खोलगट बाजूला एक आपल्याला इथे मार्किंग सुद्धा करून घ्यायचं आहे। ही खोलगट बाजू आहे, एक असं मार्किंग करून घेतलं इथे मी, म्हणजे काय होतं बाही जोडताना कधीच आपलं चुकत नाही। आता हे मी एकत्र कट करून घ्यायचं सर्वात आधी, नंतर वरचा आकार कट करून घ्यायचा आहे। मध्यावरती एक मार्किंग करून ठेवायचं आहे, म्हणजे बाही जोडताना चुकत नाही। एक बाजू बाजूला घेतली, उंच बाजू बाजूला घेतली। आता ही राहिली आपली खोलगट बाजू। 2 इंचाच्या पुढे बरोबर असं हे कट करून घ्यायचं। जो आपण आकार दिलेला आहे का फक्त इथपर्यंतच असं हे कट करून झालेलं आहे। बघू शकता इथे आपलं परफेक्ट असं बाहीचं पेपर कटिंग कट करून झालेलं आहे। हा इथे आपला बाही चार्ट आहे, उंची आहे आणि हे वरून येणारं ओपन बाजूचं माप आहे। एक फोटो काढून ठेवायचा आहे आणि वहीमध्ये लिहून ठेवायचं। ही ओपन बाजू आहे, वरून येणारं माप आपल्याला ह्या पद्धतीने सुद्धा टाकावं लागतं। आपण आत्ताच मार्किंग सुद्धा केलेलं आहे। फोटो काढून ठेवायचा आहे आणि वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे। इथे आपला ड्रेस आणि वन पीससाठी सुद्धा चार्ट आहे, वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे। ही तुमची साईज असणार आहे। शोल्डर आहे, मुंडा आहे आणि गळारुंदी आहे। फोटो काढून ठेवायचा आहे आणि वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे, म्हणजे काय होतं मापे टाकायला सुद्धा आपल्याला सोपं जातं। इथे आपला हा ब्लाऊजसाठी चार्ट आहे, बघू शकता। साईज आहे, गळारुंदी आहे,
शोल्डर आहे आणि मुंडा आहे. फोटो काढून ठेवायचा आणि वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे, म्हणजे मापे टाकायला सुद्धा सोपं पडतं. इथे आपल्याकडे लहान मापापासून ते मोठ्या मापापर्यंत सुद्धा चार्ट आहे. लहान मापापासून ते 20 वर्षापर्यंत आहे, म्हणजे 6 महिने ते 20 वर्ष आहे. शोल्डर आहे, मुंडा आहे आणि गळरुंदी आहे. एक फोटो काढून ठेवायचा आहे आणि वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे, म्हणजे मापे टाकायला सुद्धा आपल्याला सोपं जातं. तुमच्याकडे नसेल तर फोटो काढून ठेवायचा आहे. इथे आपली एक बाही कट करून झाली. आता इथे दुसरी सुद्धा बाही आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. 10 इंच बाही उंची असणारी बंद बाजू आहे. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. मग अशा आपण अर्धगोल मोजून किती भरलं होतं आपलं तेवढंच आपल्याला इथे घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. बंद बाजूने सर्वात आधी इथे मी घडीचं मार्किंग करून घेते. बंद बाजूने ओपन बाजूला जेवढं भरलेलं असेल ना तेवढं इथे तुम्ही घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमचं जेवढं असेल तेवढं साईजनुसार मार्किंग करून घेतलं. एक लाईन ओढून घेते. इथे मी घडीसाठी मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन ओढून घेतली. आता उंची इथे आपल्याला 10 इंच तयार ठेवायची, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं आपल्याला उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. सर्वात आधी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते. इथे मार्किंग करून झालेलं आहे. इथं आपलं उंचीचं बरोबर असं मार्किंग करून झालं. एक अशी लाईन ओढून घेते. लाईन ओढून झालेली आहे. आता दंडघेर जेवढा असेल तेवढा तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचा. दंडघेर अधिक 2 इंच घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मार्किंग करून झालं. दंडघेर अधिक 2 इंच. जरी आपला ब्लाऊज असा फिट्ट झाला तरी उसवायला सोपं पडतं. आता इथून वरून 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 3 इंच आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे. हे बाही उंचीनुसार मार्किंग असतं. आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे. 2 लिहून ठेवते. बंद बाजू आहे. बंद बाजूने 1 इंच मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथून इथे असं मार्किंग आपल्याला जोडून घ्यायचं आहे. लाईन ओढून घेतली. हे जास्तीचं आपल्याला घ्यायचं नाही. आता इथून इथपर्यंत आपल्याला बाहीचा परफेक्ट आकार देऊन घ्यायचा आहे. एकदम असे हलक्या हाताने देऊन घ्यायचा आहे. सर्वात आधी असं मार्किंग करून घ्या, म्हणजे काय होतं कधीच आपला आकार न चुकत नाही. थोडं थोडं मार्किंग असं करून घ्यायचं आहे. आता हा झाला उंच आकार असतो आणि थोडासा खोलगट आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. म्हणजे खोलगट आकार आहे ना आपला समोरच्या मुंड्याला जोडताना येतो, म्हणजे समोरच्या बाजूला असतो हा आकार. आता ह्याच्यावरती मी परत एकदा असं मार्किंग करून घेते. सर्वात आधी थोडं थोडं मार्किंग करून घ्यायचं, नंतर त्याच्यावरून असा आकार दिला तरी सुद्धा चालतो, म्हणजे आपला इथे आकार बरोबर आहे का आपल्याला बघता सुद्धा येतं. इथे आपलं बरोबर असं मार्किंग करून झालेलं आहे. आता हे दोन्ही सुद्धा एकत्र कट करून घ्यायचं आपल्याला. इथून सुरुवात करायची आहे इथपर्यंत. आता सर्वात आधी वरचा आकार कट करून घ्यायचा आपल्याला. अशा पद्धतीने कट करून झाला. मध्यवर्ती मार्किंग करून ठेवायचं आहे, म्हणजे बाही जोडताना चुकत नाही. एक बाजू बाजूला घ्यायची आहे. ही उंच बाजू आहे. उंच बाजू पाठीमागच्या बाजूला असते आणि ही खोलगट बाजू असते. ही खोलगट बाजू आपली नेहमी समोरच्या बाजूला येते जोडताना. आता इथे हे 2 इंच मार्किंग केलं का त्याच्या पुढच्या बाजूला थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे तिथे आपलं जुळवून आलं पाहिजे. इथपर्यंत फक्त जे आपण आत्ता मार्किंग केलं का तिथपर्यंतच आपल्याला कमी कमी करत असं कट करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आपलं परफेक्ट असं बाहीचं पेपर कटिंग तयार झालेलं आहे आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. इथे आपली 10 इंचाची बाही परफेक्ट अशी कट करून झालेली आहे आणि इथे आपली सुद्धा ही 9 इंचाची बाही परफेक्ट अशी कट करून झालेली आहे. मी सुद्धा तुमच्या मापाचं असंच परफेक्ट असं पेपर कटिंग करून ठेवायचं आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.